सोलापुरात मुसळधार पावसाचे 4 बळी, घर कोसळून एकाच कुटुंबातील 4घांचा अंत. देशातील शौचालय मंदिरापेक्षा पवित्र, केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांचं वादग्रस्त वक्तव्य. तर रमेश यांना शौचालयातच डांबून ठेवा, शिवसेनेची प्रतिक्रिया. मिफ्ताच्या रंगारंग सोहळ्यात काकस्पर्शला बहुमान, सर्वोत्कृष्ट चित्रपटासह अनेक पुरस्कारांचा मान. सोलापूरमधील फताटेवाडीत मुसळधार पावसानं 4 जणांचा बळी घेतला आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातील 4 जणांचा अंत झाला. मृतांमध्ये पती, पत्नी आणि 2 मुलांचा समावेश आहे. संगमनेरच्या बाप्पाचं अखेर आज विसर्जन करण्यात आलं. भंडारदरा धरणातून प्रवरा नदीला पाणी सोडल्याशिवाय विसर्जन करणार नाही असा कडक इशारा संगमनेरकरांनी सरकारला दिला होता. त्यामुळे आज म्हणजे तब्बल 18 दिवसांनी भंडारदऱ्याचं पाणी गावात पोहोचल्यावर गणरायाचं विसर्जन करण्यात आलं. केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांना शौचालयातच डांबून ठेवा अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. देशातील मंदिरांपेक्षा शौचालय पवित्र आहे असं वादग्रस्त वक्तव्य जयराम रमेश यांनी केलंय. वर्धा जिल्ह्याच्या सेवाग्राम येथून निर्मल भारत यात्रेचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्याप्रसंगी रमेश यांनी हे विधान केलं आहे. मिफ्ता अवॉर्ड्स 2012चा पुरस्कार सोहळा शनिवारी सिंगापूरमध्ये पार पडला. या पुरस्कारांमध्ये काकस्पर्श या चित्रपटानं बाजी मारलीय. याशिवाय सर्वोत्तम अभिनेता, अभिनेत्री आणि दिग्दर्शकाचा पुरस्कार काकस्पर्शनंच पटकावला. यासाठी सचिन खेडेकर, केतकी माटेगावकर आणि महेश मांजरेकर यांना सन्मानित करण्यात आलं आहे.